आपल्यावर काय झालंय सांगू का खरं? बाहेरच्या बाबाने येऊन काही सांगितलं का आपल्याला ते खरंच वाटायला लागतं. मी टीका नाही, मी वास्तविकता सांग. बरं किती महाराज असे आहेत, मोरारी बापू, गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज, कृष्णचंद्र शास्त्री ठाकुर, देवकीनंदन ठाकुर जी, अनिरुद्धाचार्य जी, बागेश्वर धाम सरकार, इन्होंने तो उपाय नहीं बोले, इन्होंने तो नहीं कहा ये चढ़ाओ वो चढ़ाओ. बाकी महाराज तो नहीं बोल रहे, तो फिर आपको समझना चाहिए ना इस बात को. ये जो हम कुछ कर रहे हैं, कोई बोल रहा है तो ये गलत है, ये समझना चाहिए हमको. और जो हम कर रहे हैं वो ग्रंथों में लिखा है क्या? जे ग्रंथात लिहिलेलं ते जर का केलं तर चौका लग जाएगा, बेड़ा गर्क हो जाएगा, फिर नारायण भी आपको बचाने वाले नहीं है. हे सगळे उपाय जे आपण करतो, हे लाल किताब नावाचं पुस्तक आहे, हे शिवमहापुराणात लिहिलेले उपाय नाही. हाँ, शिवमहापुराण में क्या लिखा है? भगवान को अभिषेक कराना चाहिए, गंगा जल का अभिषेक कराना चाहिए, दूध का अभिषेक कराना चाहिए. शिव महापुराण में कहाँ पे लिखा है? महादेवाला मध चढवा म्हणून कुठं लिहिलंय? मध लावलेलं पान चढवा असं कुठं लिहिलंय? काली मिर्च चढाव शिव को कुठं लिहिलंय? अरे देवाला जर का काळी मिरच्या दिली तर ठसका लागल ना त्याला. तुमचं चांगलं करील का वाईट करील तो? काळी मिरच. आणि कुठं? पण बऱ्याच लोकांनी हे उपाय करण्याच्या नादामध्ये हरिपाटन काकडा बंद केला हो. बऱ्याच जणांना पंढरपूरची वारी बंद केली, बऱ्याच जणांना बाकीचे मंदिरं रिकामे करून टाकले, महादेवाचे मंदिरं फुल केले. मला गुरुचरित्रामध्ये सांगितलंय, जो माणूस स्वतःचं कुलदैवत सोडून देतो, कुलदेवी सोडून देतो, गुरुला विसरतो, गुरु मंत्र का जाप करना छोड़ देता है, तो वो सब देवता उसको श्राप दे देते हैं.